विविध कारणांनी यावर्षी सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये वाढ होणार असे पूर्वीच संकेत मिळत होते। मृग नक्षत्र सुरू होताच पेरणीयोग्य पाऊस झाल्याने माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची पेरणी केली। परंतु 8 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही बियाण्यांची उगवणच झाली नसल्याचे लक्षात येताच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या। त्यानुसार कृषी विभागाने प्रत्यक्षस्थळी जाऊन पंचनामे करणे सुरू केलेले आहे। सोयाबीन बियाण्याची उगवण झाली नसल्याच्या अनुषंगाने तालुक्यातील 74 शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तक्रारी दाखल केलेल्या होत्या। त्यानुसार तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती माहूरच्या कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त चमूने 23 जूनपर्यंत तालुक्यातील वडसा, वाई बाजारसह अन्य भागातील 45 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले। कोहिनूर GS 335 46, ईगल 10, वरदान 6, महागुजरात 1, यशोदा 2, हिरामोती 1 वरील कंपनींच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्याच्या संदर्भामध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तक्रारी दाखल केल्या। त्या संदर्भामध्ये विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने तालुका कृषी अधिकारी मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित दुकानदारांनी अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे बदलून दिल्याचे सांगितले। ज्या अर्थी बियाणे बदलून दिले त्या अर्थी ते बियाणे बोगस असल्याचे सिद्ध होते। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी आल्याने संबंधित कंपनीविरुद्ध आपण काही कार्यवाही प्रस्तावित केली का या प्रश्नावर मात्र तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मौन बाळगले। विदर्भ न्यूजकरिता माहूर येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची, राजू दराडे यांचा हा वृत्तांत।